नमस्कार. आज आपण हळदीच्या पानातल्या पातोळ्या कशा बनवायच्या ही रेसिपी बघणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला हळदीची पानं लागणार आहेत. चला आपण हळदीची पानं तोडू. तर ही पहा, आपण ग्रो बॅगमध्ये हळद लावलेली आहे. आता ह्याची जेवढी मला पानं लागणार आहे तेवढी मी तोडून घेते. बघा, मोठी मोठी पानं आपण तोडून घेणार आहोत. एवढे पुरे आहेत. तर हे पहा, आपण ही हळदीची पानं तोडून आणली आणि स्वच्छ धुवून घेतली आहे. ही साईडला ठेवून देऊ. आता आपण याचं सारण आधी बनवून घेणार आहोत. कढईमध्ये आपण तूप टाकून घेऊ. अगदी 1 चम्मच एवढं तूप टाकायचं आहे, साजूक तूप. तूप मेल्ट झालं की मग आपण यामध्ये बाकीचं सुद्धा साहित्य टाकणार आहोत. साहित्य आपल्याला तांदूळ पीठ लागेल, गूळ, तूप जे आपण आता कढईमध्ये टाकलं ते, खसखस, वेलची पूड आणि जायफळ लागेल, केळीची आपल्या हळदीची पानं आणि थोडंसं मीठ, थोडं पाणी लागणार आहे. बस, जास्त आपल्याला साहित्य लागणार नाही. आणि मेन साहित्य म्हणजे नारळाचा चव किंवा ओल्या नारळाचा किस, तर तो सुद्धा लागणार आहे आपल्याला. तूप गरम झालं आहे. यामध्ये आपण ही 1 चम्मच खसखस घेतली आहे, ती टाकून घेऊ. खसखस थोडीशी तडतडायला लागली की लगेच हा ओल्या नारळाचा किस टाकून घ्यायचा. तुम्ही ओलं जे नारळ आहे ते किसून घेऊ शकता किंवा खोवून देखील घेऊ शकता किंवा मग मिक्सरवर फिरवून देखील घेऊ शकता. तुम्हाला जसं सोपं वाटेल तसं फिरवून घ्यायचं किंवा किसून घ्यायचं आहे. नारळ आपल्याला बारीक करून घ्यायचं. त्याच्यावरचा जो काळा भाग असतो तो थोडासा काढून घेतला तरी चालेल किंवा नाही काढला तरी चालेल. आता हे आपण या तुपावरती परतून घेऊ अगदी 1 मिनिटभरासाठी. मी इथे 1 वाटी नारळाचा चव घेतला आहे किंवा ओल्या नारळाचा किस घेतलेला आहे. 1 वाटी एवढा. आपल्याला तो किती पातोळ्या बनवायच्या त्यानुसार आपण हे खोबरं घेऊ शकतो. आता लगेचच यामध्ये बारीक केलेला गूळ टाकून घ्यायचा आहे. 1 वाटी नारळासाठी आपल्याला अर्धी वाटी गूळ घ्यायचा किंवा तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही थोडासा गूळ जास्त घेऊ शकता. मी अर्धी वाटी टाकला आहे. आता हा जो गूळ आहे तो छान यामध्ये मिक्स करून घ्यायचा, मेल्ट करून घ्यायचा आहे. चांगलं हे सारण आपल्याला एकजीव करून घ्यायचं. गूळ बारीक करून घेतला की लवकर विरघळतो, त्यामुळे शक्यतोवर बारीक करून टाका. आणि हे छान असं मिक्स करत राहायचं. तर इथे पहा, गूळ जसा जसा बारीक होत जातो ना त्याला पाणी सुटतं. तेच आपल्याला पाणी जे आहे ते आटवून घ्यायचं आणि सारण थोडंसं कोरडं करून घ्यायचं आहे. फार वेळ शिजवायचं नाही. तर पहा, छान असं हे कोरडं होत आलेलं आहे. आता यामध्ये आपण
वेलची पूड टाकून घेऊ 1 चम्मच आणि जायफळ थोडासा असा ताजाच किसून टाकायचा आहे. मिक्स करून घ्यायचं. गॅस बंद करून घेते आता आणि हे सारण थंड व्हायला ठेवते. याच्यापेक्षा जर जास्त आपण हे घट्ट केलं तर खूप कडक होईल बघा हे सारण. त्यामुळे यामधलं पाणी आटलं की गॅस बंद करून ठेवायचा आणि सारण थंड करायला ठेवायचं. थंड झाल्यावर हे थोडंसं अजून घट्ट होणारच आहे. आता हे मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि थंड करायला ठेवते. आता ह्याच कढईमध्ये आपण उकड सुद्धा काढून घेणार आहोत. जास्त भांडी भरवायची नाहीत. आता हे सारण थंड होते तोवर आपण या कढईमध्ये 1 वाटी एवढं पाणी गरम करायला ठेवू. पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकू, अगदी 1-2 चिमूट एवढा, आणि या पाण्याला उकळी येऊ देऊ. झाकण ठेवून लवकर उकळी येईल त्यामुळे झाकण ठेवून देते आणि याला उकळी काढून घेते. पाण्याला उकळी आली बघा, छान अशी खळखळून उकळी आलेली आहे. यामध्ये आपण अर्धा चम्मच तूप टाकून घ्यायचं आणि आता यामध्येच आपण हे 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ते टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं. तांदळाचं जे आपण भाकरीसाठी पीठ दळून आणतो, तांदूळ धुवून वाळवून, तेच पीठ मी इथे वापरत आहे. तुम्ही विकतचं पीठ देखील घेऊ शकता किंवा तांदूळ धुवून सुकवून दळून आणायचं आणि ते पीठ घ्यायचं आहे. हे आपण मिक्स करून झालं की झाकण ठेवून 1 मिनिटभर आपण वाफ काढून घेऊ, म्हणजे पीठ अजून छान शिजेल. इकडे सारण सुद्धा थंड होत आलेलं आहे. एक मिनिट झालेला आहे. गॅस बंद करते आणि हे पीठ काढून घेते. आपल्याला अशा ताटामध्ये हे पीठ काढून घ्यायचं आहे. गरम असतानाच पीठ मळून घ्यायचं आहे बघा. तर अशा ग्लासाने किंवा एखाद्या वाटीने तुम्ही आधी छान असं हे मिक्स करायचं. पीठ व्यवस्थित मळलं गेलं पाहिजे. जसं आपण मोदकसाठी पीठ तयार करतो त्या पद्धतीचं पीठ हे तयार करायचं आहे. एक 2-3 मिनिटं तरी आपल्याला पीठ मळून घ्यायचं, म्हणजे मऊसूत असं होईपर्यंत. आता मी हाताने, पाण्याच्या हाताने मळून घेते. छान आपल्याला असं हे एकत्र करत मळायचं आहे. मी इथे थंड्या पाण्याचा हात घेत आहे बघा.
पीठ आपण छान असं मळून घेतलं आहे. अगदी मऊसूत असं हे पीठ मळून घ्यायचं. आता आपण याचे समान असे भाग कट करून घेणार आहोत. आता हे तुम्ही लाटूनही याची पारी तयार करू शकता किंवा मग डायरेक्ट हळदीच्या पानावर सुद्धा करू शकता. तर मी हळदीचं पान असं फोल्ड करून घेते. हे तुम्ही गोल कट करू शकता पानं किंवा मग अशा पद्धतीने मी जे याचे शेंडे आहेत तेच कट करते. याला तूप लावून घेते. तूप लावून घ्या आणि पिठाचा हा गोळा यावरती ठेवायचा आहे. हाताने छान असं याची पारी तयार करून घेऊ शकतो किंवा मग पोळपाटावर लाटून देखील आपण याची पारी तयार करू शकतो. आता त्यावरती सारण ठेवायचं आहे. भरपूर असं सारण टाकायचं आणि हे जे पान आहे ते असं फोल्ड करायचं यावरती. अशा पद्धतीने बघा. आणि ह्याला व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे. दोन्ही साईडने सुद्धा व्यवस्थित असं छान प्रेस करून याचे काठ जे आहेत ते किनार जे आहे ते बंद करून घ्यायचे. आणि इकडे आपण या चाळणीमध्ये वाफवायला ठेवणार आहोत. तर कढईमध्ये बघा आधी पाणी टाकायचं, त्यावर अशी चाळणी ठेवायची आणि त्या चाळणीवर असं हे पान ठेवायचं आहे. एक एक करून असं हे यावरती ठेवायचं. संपूर्ण अशा बनवून घेते मी आणि नंतर वाफवायला ठेवते. तर आता ह्या सर्व पातोळ्या ज्या आहेत त्या आपण या चाळणीवर ठेवून दिल्या आहेत आणि असं कव्हर करून याला 15 ते 20 मिनिटासाठी आपण वाफवून घेणार आहोत. छान अशा मऊसूत लुसलुशीत अशा ह्या पातोळ्या तयार होणार आहेत. तर इथे मी हळदीचं पान वापरलं आहे बघा. तुमच्याकडे हळदीचं पान नसेल तर तुम्ही चाळणीला तूप लावून त्या चाळणीवर डायरेक्टही वाफवू शकता किंवा मग बाजारामध्ये मार्केटमध्ये केळीचे पानं मिळतात. केळीच्या पानावर सुद्धा तुम्ही ह्या पातोळ्या बनवू शकता. पण हळदीच्या पानाचा जो स्वाद आहे ना तो अप्रतिम येतो आणि खूप छान अशी चव येते या पातोळ्याला. तर हळदीचे पानं जर मिळाले तर नक्कीच हळदीच्या पानामध्ये बनवा. आता हे आपण वाफवून घेऊ आणि नंतर बघूयात 15 ते 20 मिनिटांनी. आता 15 ते 20 मिनिटं झाली आहेत बघा. आपण ह्या पातोळ्या वाफवायला ठेवल्या होत्या. झाकण काढून बघू. गॅस बंद केलेला आहे आणि छान अशा शिजलेल्या दिसत आहेत. आपण हे थोडीशी याची वाफ जाऊ देऊ आणि नंतर एका ताटामध्ये काढून घेऊ. मस्त अशा ह्या पातोळ्या ज्या आहेत त्या कोकणामध्ये बनवल्या जातात. आज आपण आपल्या इकडे बनवल्या आहेत. तर नक्कीच तुम्हाला आवडतील अशा ह्या पातोळ्या बघा. आणि शिवाय आपल्या हळदीच्या पानामध्ये बनवलेल्या आहेत त्यामुळे आणखीनच चवदार लागतात. खूप गरम आहेत. थोड्याशा थंड होऊ देते आणि नंतर काढून घेते. थोड्या थंड झाल्या आहेत बघा. आपण ह्या काढून घेऊ. मस्त अशा ह्या हळदीच्या पानातल्या पातोळ्या किती सुंदर दिसत आहेत. यावर मस्त अशी तुपाची धार टाकायची आणि खायच्या अप्रतिम लागतात. आणि छान शिजवून घ्यायच्या. थोडा जास्त वेळ लागला तरी चालेल. 5-1 मिनिटं तुम्ही जास्तही शिजवू शकता पण कमी शिजवू नका, म्हणजे वाफवू नका. व्यवस्थित शिजल्या की खूप छान लागतात. आता मी ही बघा अशी कट करते.
आणि तुम्हाला दाखवते यामधलं सारण किती छान असं काठोकाठ भरलेलं आहे, मस्त गरम गरम. आणि त्यावरती असं तूप टाकायचं. नक्की करून खाऊन बघा, खूपच छान लागतात. करायला साध्या सोप्या आहेत. तर आपल्या ह्या आजच्या हळदीच्या पानातल्या मऊ लुसलुशीत पातोळ्या कशा झाल्या मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि हो, नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. पुन्हा भेटू अशाच छानशा झटपट रेसिपीसह.